अभिनेता पुष्कर जोग हा मराठा आरक्षणावरून होणाऱ्या सर्वे पद्धतीवर वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आला आहे. पुष्करने सर्वे करायला आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्यांबाबत केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील चर्चेत आलेत. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. या दरम्यान सध्या राज्यात सर्वत्र आरक्षणावरून सर्वे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आरक्षणावरून सर्वे करणाऱ्या बीएमसी कर्मचाऱ्यांबाबत अभिनेता पुष्कर जोगने केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पुष्करने काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्वे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाई माणूस नसत्या तर 2 लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील, अशी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरून बीएमसी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत कार्यवाहीची घोषणा केली. त्यावर अभिनेत्याने पोस्ट डिलीट करत दिलगिरीही व्यक्त केली. अभिनेत्याची ही वादग्रस्त पोस्ट पाहता सिने इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळींनी तसेच राजकीय नेते मंडळींनी रोष व्यक्त केलेला पाहायला मिळाला. दरम्यान मराठा आरक्षणाचे सर्वेसर्वा मनोज जरांगे पाटील यांनीही पुष्करच्या पोस्टवर आपलं मत व्यक्त केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडे संस्कार नाहीत असं म्हणत त्यांनी पुष्करबाबत रोष व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील या प्रकरणावरून माध्यमांसह बोलताना म्हणाले, त्यांच्याकडे जायलाच नाही पाहिजे. त्यांना याबाबत काही विचारण्याची गरज नव्हती. त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवं. त्यांच्याकडे एवढे संस्कार नाही आहेत. आरक्षणाबाबत चौकशी करण्यासाठी शासनाने एक समिती पाठवली आहे आणि तिचा अपमान करणं चूक आहे. पण माझं एक मत आहे की त्यांच्याकडे जाताच कशाला? त्यांना कुठे पैशांची कमी आहे? सगळ्या दुनियेचे पैसे आहेत त्यांच्याकडे, असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.